नमस्कार. मी आज रक्षाबंधनानिमित्त आज माझ्या घरी नंदा येणार आहे, त्याच्यासाठी मी गोडधोड म्हणून पातोळ्याचा बेत ठेवलेला आहे. हे पातोळ्याच्या बेतासाठी मी हे पीठ भागून घेतलेलं आहे. हे गरम गरम आहे, हे घ्या, मी दाखवते, मळून घेते. हे मी पुरण घेतलेलं आहे. हे हळदीची पानं घेतलेले आहेत. गरम असल्यामुळे हे थोडं थोडं घेऊन मी मळत आहे, बघू शकता. हे उबाळून घेतल्यामुळे याला कसं चिकट येते. हाताला थोडं तेल लावून घेते. तेल केल्यामुळे कसं सॉफ्ट आणि हे होत आहे. गरम गरम असल्यामुळे जर मी हाताला थंड पाणी लावून मी मळत आहे. थोड्याला एकजू करावं लागते, कारण की गाठी पिठी धरू नये म्हणून. हे बघू शकता, पीठ मळून झालेलं आहे, कसं सॉफ्ट एकदम, हाताला पण चिकटणार नाही. हे बघू शकता. हे भागून घेतल्यामुळे आणि थंड पाण्याला हात लावून मळल्यामुळे कसं. मी पातोळे बनवण्यासाठी ही हळदीची पानं घेतलेली आहेत. हे तांदळाचं पीठ हे मी भागून घेतलेलं आहे असं गरम पाण्यामध्ये शिजवून. आता हे मी शिजून घेणं तर थंड झाल्यावर हे मी दाखवते तुम्हाला पुढं काय करायचं. पातोळ्यासाठी मी हे खोबरं घेतलेलं आहे, हे कातून ओल्या नारळाचं. आता मी परतून घेते थोडंसं, 1 चमचा तूप टाकून. त्यामध्ये हे मी गूळ घालते. आता हे खोबऱ्याने गूळ आहे. मी गॅसवर मंद आचेवर मी परतून घेते. हे शुभांगी काय बनवते? मी पातोळे बनवते. का ग? आज ताई येणार आहे ना, छोटी. हा हा हा. कशाला? आज रक्षाबंधन आहे ना. रक्षाबंधन, मग तिच्यासाठी गोड बनवते तू? हा. कसं बनवतात का? हे मी धुतलेल्या तांदळाचं पीठ भागून घेतलेलं आहे गरम पाणी करून. हा. नंतर मी खोबरं आणि गुळचं चूर्ण केलेलं आहे. हा. आणि हळदीचं आईन माझ्या गावावरनं पानं दिलेत. त्या पानामध्ये मी असं हे करून मी पातोळी बनवते, गोड पातोळी. पहिल्यांदा बनवते की याच्या अगोदर बनवते? नाही, पहिल्यांदा बनवते. हा हा हा. ट्राय करते. हो, ठीक आहे ठीक आहे. हे असं पातोळी बनवून मी चाळणीमध्ये ठेवलेलं आहे. आता हे मी उकळत ठेवते. ह्याच्यावरती असं मी प्लेट झाकलेली आहे. आणि तुम्ही ओझं काही पण ठेवू शकता तुमच्या ह्यानं. मी खलबत्त्याचं हे ठेवलेलं आहे, म्हणजे वाफ नाही गेली तर लगेच म्हणजे हे होतं, शिजून जातं. 20 मिनटं झाली आता ठेवून. आता हे शिजलेलं आहे, बघू शकता. पानांचा कलर पण चेंज झालेला आहे. ते दाखवू नको.